आता ग्रे हेअरचं टेन्शन नाही. एकदा लावा हा आयुर्वेदिक घरगुती डाय. पांढरे केस हळूहळू काळे होऊ लागतील. पांढरे केस लपवायची गरज नाहीये. ते कायमचे कमी करण्यासाठी हा उपाय करा. आरशात पाहिल्यावरती जेव्हा एखादा पांढरा केस दिसतो ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. वाटतं की आता म्हातारपण आलं की काय? पण थांबा. जर तुम्ही केमिकलचे डाय लावून तुमचे उरलेले केस, काळे केससुद्धा पांढरे करणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी धोक्याचा घंटा आहे. कारण की आजकाल वयाच्या 20-30मध्येच केस पांढरं होणं ही मोठी समस्या बनलेली आहे. आपण काय करतो? लगेचच बाजारात जातो. एखादा डाय, कलर ₹10-20चा घेतो आणि तो केसांना लावतो. याने रिझल्ट काय मिळतो, की 2 दिवसात केस काळे दिसतात. पण 15 दिवसात लक्षात येतं, की जे 10 केस पांढरे होते, तेथे आता 100 केस पांढरे झालेत. केमिकलच्या या दुष्टचक्रात अडकण्यापेक्षा आज मी तुम्हाला एक असा आयुर्वेदिक पर्याय सांगणार आहे, जो केवळ तुमचे केस काळे करणार नाही, तर मुळापासून घट्ट आणि चमकदार बनवेल. तर अगदी हे समजून घेऊया, की केस पांढरे होतातच का? आपल्या केसांच्या मुळांशी मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं. जेव्हा शरीरातलं पोषण कमी होतं किंवा आपण अति प्रमाणात केमिकल वापरतो, तेव्हा हे मेलॅनिन तयार होणं थांबतं आणि मग केस आपला नैसर्गिक काळा रंग गमावतो. यालाच आपण ग्रेइंग म्हणतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात ती वेळेआधीच व्हायला लागलेली आहे. पूर्वी आपण बघितलं तर खूप वय झाल्यानंतर आपल्या आजींचे केस आपल्याला ग्रे दिसायचे, सगळे पांढरे दिसायचे. पण आता खूप लहान वयापासूनच पांढरे केस दिसू लागलेले आहेत. केस खराब होण्यामागे आपण कळत-नकळत काही चुका करतो. तर ती पहिली चूक म्हणजे केमिकल डायचा अतोनात वापर. या डायमुळे ॲनिमिया असतं यामध्ये, जे तुमच्या केसांना नैसर्गिक ओलावा आणि रंग कायमचा हिरावून घेतं. दुसरी चूक म्हणजे गरम पाण्याचा वापर. खूप गरम पाणी नी डोकं धुणं हे केसांच्या मुळं कुमकुवत करतात आणि मेलॅनिन नष्ट होतं. तिसरी चूक तणाव आणि चुकीचा आहार. शरीरात लोह, आयर्न आणि व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल, तर तुम्ही बाहेरून कितीही प्रयत्न केला, तरी केस पांढरे होणारच. केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. तणाव कमी करा. योग्य तो आहार घ्या. हा घरगुती उपाय आज जो मी तुम्हाला सांगणार आहे, तो एकदम नैसर्गिकरित्या तुम्ही बनवलात, तर तुम्हाला पार्लरमध्येही जाण्याची गरज नाही आहे. हा डाय बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या प्रॉडक्ट्सची किंवा जास्त पैशांची देखील गरज नाही आहे. आपण पार्लरमध्ये गेलो की सहज डाय करायला आपले पैसे जातात. हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही यासाठी. आपल्याला लागतील फक्त 3 प्रमुख गोष्टी. ते म्हणजे लोखंडी कढई, आवळा पावडर आणि इंडिगो पावडर. सगळ्यात आधी एक लोखंडी कढईत 2 मोठे चमचे आवळा पावडर घालायची आणि ही पावडर मंद आचेवरती थोडी काळपट होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. लोखंडी कढई वापरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लोहाचा अंश जेव्हा आवळ्यामध्ये मिसळतो,
तेव्हा तो केसांना गडद काळा रंग देण्यास मदत करतो. ही पावडर थंड झाल्यावर त्यात तुम्ही चहापत्तीचं कोमट पाणी देखील घालू शकता. याने एक घट्ट पेस्ट तयार होते. ही पेस्ट तुम्ही रात्रभर त्या लोखंडी कढईतच झाकून ठेवा आणि सकाळी पुन्हा पाहिलं की ती पूर्णपणे काळी पडलेली तुम्हाला दिसून येईल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी या पेस्टमध्ये 1 चमचा इंडिगो पावडर मिसळा आणि इंडिगो हे एका वनस्पतीपासून मिळणारा नैसर्गिक निळा रंग आहे, जो आवळ्याच्या काळ्या रंगासोबत मिसळून केसांना नैसर्गिक काळाभोर रंग देतो. ही पेस्ट नीट मिक्स करा, एकत्रित मिश्रण करा आणि केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. किमान 2 ते 3 तास ही पेस्ट केसांवरती राहू द्या आणि त्यानंतर फक्त साध्या पाण्याने केस धुवा. लक्षात ठेवा की त्या दिवशी शॅम्पू केसांना वापरायचा नाही. साध्या पाण्याने केस धुवायचे आणि हा उपाय केल्यावरती दुसऱ्या दिवशी केसांना छान तेल लावा आणि तिसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस धुवा. एकदा वापरलात तर तुम्हाला कदाचित खूप गडद रंग मिळणार नाही, पण जर तुम्ही महिन्यातून 2दा हा प्रयोग केला तर तुमचे केस हळूहळू नैसर्गिकरित्या काळे व्हायला लागतील. यात कोणताही केमिकल नाही, त्यामुळे केस गळतीची देखील भीती नाही. म्हणूनच हा उपाय अगदी नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक असल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार आहे लाँग टर्मसाठी. तर मैत्रिणींनो, सुंदरता ही केवळ बाहेरून नसते, तर ती आपल्या जपण्यासाठीचा संयम आणि योग्य पद्धतीची गरज असते. बाजारातल्या जाहिरातींना, कोणत्याही ॲड्सला बळी पडू नका. स्वतःचे केस खराब करून घेऊ नका कोणतेही प्रॉडक्ट्स वापरून. हा आयुर्वेदिक मार्ग निवडा. थोडा वेळ लागेल, पण रिझल्ट कायमस्वरूपी आणि सुरक्षित असेल. पांढरे झालेले केस लपवण्यासाठी सतत डाय, कलर करून जर कंटाळा आला असाल, तर हा उपाय जरूर करून पहा. कारण की एकदा डाय किंवा मेहंदी कलर करत असाल, तर तो सतत आपल्याला काही महिन्यानंतर तो करावाच लागतो. त्यामुळे हा जर तुम्ही घरगुती आयुर्वेदिक उपाय केला, तर कायमस्वरूपी तुम्हाला नैसर्गिकपणा केसांना येईल. थोडा वेळ लागेल, पण रिझल्ट हा कायमचा असेल. केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी पार्लरचा हजारो रुपयाचा खर्च वाचवण्यासाठी हा उपाय एकदा जरूर करून पहा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर ही माहिती इतरांना उपयुक्त ठरेल जर तुम्ही त्यांना शेअर केली तर. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला, फॅमिलीला, आईला, बहिणीला, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. हा उपाय आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.